या चालू गळीत हंगामामध्ये ओंकार शुगर लिमिटेड पुरुषोत्तम नगर आणि आयान शुगर लिमिटेड शमशेरपूर या दोन्ही कारखान्यांनी दिनांक 16 जानेवारी 2024 पासून ते कारखान्याचा गळीत हंगाम संपेपर्यंत म्हणजे साधारणतः 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत गळीत हंगाम चालू होता पर्यंतच्या ऊसाच्या थकीत पेमेंट यांच्याकडे बाकी आहे। संबंधित पेमेंट अदा करण्याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्याचे कार्यकारी संचालक कारखाना प्रशासन यांना वेळोवेळी लेखी आणि तोंडी विनंती करून देखील आज तागायत पेमेंट जमा झाले नाही। म्हणून सर्व ऊस उत्पादक थकीत पेमेंट धारक शेतकऱ्यांची प्रकाशा येथे आज बैठक आयोजित केली व या बैठकीत सर्वानुमुखे एक निर्णय घेण्यात आला की 16 जानेवारीपासून देय तारखेपासून ते आजपर्यंत पेमेंट अदा होईपर्यंत 15% व्याज दराने मूळ रकमेवर 15% व्याज दराने पेमेंट संबंधित कारखान्याने दिनांक 5/5/2026 पर्यंत संबंधित कारखानदारांनी शेतकऱ्यांना वाहतूकदारांना व ऊसतोड कामगारांना अदा न केल्यास दिनांक 6/5/2026 पासून आम्ही संबंधित कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन आयोजित करू व आमरण उपोषणाला बसू। त्या दरम्यान धरणे आंदोलन आयोजित केले जाईल आणि आमरण उपोषण होईल। या दरम्यान कुठल्याही कायदा आणि व्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास यात संबंधित कारखानदार दोषी असतील। कारण महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की शेतकऱ्यांच्या ऊस तोडल्यानंतर त्याला 15 दिवसानंतर त्याला पेमेंट दिलं गेलं पाहिजे, परंतु आज तागायत 2 ते 2.5 महिने होत आले शेतकऱ्यांना पेमेंट दिलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। एकीकडे महाराष्ट्र शासनाने पीक कर्ज देत असताना पीक कर्जाचा नियम आहे की तो 31 मार्च अखेर जर 1 ते 3 लाखापर्यंत जे पीक कर्ज तुम्ही भरलं तर तुम्हाला त्या पीक कर्जावर 0% व्याजदर आहे। परंतु संबंधित कारखान्यांनी वेळेवर पैसे न दिल्याने शेतकऱ्यांना त्या 3 लाख कर्जावर आज 12% व्याज संबंधित बँक आकारते आणि ती 12% व्याजचे पैसे शेतकऱ्यांना अदा करावे लागणार आहेत। तसेच उधारीने कीटकनाशक आणि रासायनिक खतं ज्या दुकानदारांकडून घेतले त्यांचीही बिलं दिले न गेल्यामुळे शेतकऱ्यांना येत्या हंगामासाठी जमीन कसण्यासाठी डिझेलला पैसे नाही, मजुरीला पैसे नाही। अत्यंत भिकारी अवस्था या कारखान्यांनी शेतकऱ्यांची करून ठेवलेली आहे। या बाबतीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून तर दिल्लीपर्यंतच्या एकही लोकप्रतिनिधी ब्रश शब्द बोलत नाही। हे मोठं शेतकऱ्यांचं दुर्दैव समजावं। या निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांविषयी कळवा दाखवणारे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपये दोन्ही कारखान्यांनी थकवून ठेवले। एकही लोकप्रतिनिधी या विषयावर बोलायला तयार नाही। हे आम्हा शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। राजकीय दृष्ट्या या जिल्ह्यात किती राजकीय पक्ष असतील तरी त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे। कारण शेतकरी बघतोय की कुठला राजकीय पक्ष कुठल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। या संघर्षामध्ये 2.5 महिन्यापासून शेतकऱ्यांचे शेकडो कोटी संबंधित कारखान्यांनी थकवून देखील आज तागायत एकही राजकीय पक्षाचा एकही राजकीय प्रतिनिधी देखील बोलत नाही। त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की लोकप्रतिनिधी का गप्प बसू नयेत। एवढा मोठा अन्याय शेतकऱ्यांना होत असताना तरी 5 तारखेपर्यंत अल्टिमेटम आम्ही जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे। 5 तारखेपर्यंत पेमेंट अदा न झाल्यास 6 तारखेपासून आम्ही संबंधित साखर कारखान्यांच्या प्रवेशद्वाराबाहेर आमरण उपोषणाला बसू। याची नोंद जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांनी घ्यावी ही विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।